एका फलकाने पेटला महाराष्ट्र, पण सर्वोच्च न्यायालयाने दिला भाषिक एकतेचा संदेश। उर्दू फलक वादाचा हा निर्णय केवळ कायदा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मनाचा आरसा ठरला। फलकावरून उठलेला वाद न्यायालयीन दालनात पोहोचला आणि महाराष्ट्राच्या भाषिक नात्यांना मिळाली नवी ओळख। उर्दू फलक वादावर सर्वोच्च न्यायालयाचा धडाकेबाज निर्णय। जाणून घ्या या ऐतिहासिक निर्णयाचा समाजावर होणारा परिणाम बिहाइंड द डॉट्स सोबत। हिंदी भाषेवरून सुरू झालेला वाद आणि उर्दू भाषेचा वाद हा आपल्याला काही साम्य दर्शवतो। राजकीय नेते आणि पक्ष या विषयावर वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत। काही नेते हिंदीला राष्ट्रभाषा किंवा राज्यभाषा म्हणून स्वीकारण्याचा आग्रह धरतात, तर काहींना हिंदीच्या सक्तीमुळे मराठी भाषेचा अपमान होण्याची भीती आहे। हिंदी भाषेवर राजकारण्यांचा राजकीय वाद आणि संघर्ष महाराष्ट्रात विशेषतः तीव्र झाले आहेत। हिंदी भाषेचे शाळांमध्ये अनिवार्य शिक्षण करण्याच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाचा विरोध करत संघर्ष अटळ आहे असे म्हटले आहे। तर एकीकडे अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषद इमारतीवर मराठीबरोबर उर्दू भाषेतील फलक लावला होता। यावर माजी नगरसेविका वर्षाताई संजय बगाडे यांनी विरोध नोंदवला आणि याचिका दाखल केली। त्यांचा दावा होता की महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा अधिनियम 2022 नुसार फक्त मराठी भाषेचा वापर केला जावा, उर्दू वापरू नये। या याचिकेवर प्रथम मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण पोहोचले। सर्वोच्च न्यायालयाने 15 एप्रिल 2025 रोजी हा निर्णय दिला। न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करण्यास नकार दिला की महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अधिकृत भाषा कायदा 2022 किंवा कायद्याच्या कोणत्याही तरतुदीनुसार उर्दूचा वापर प्रतिबंधित नाही। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की भाषा ही धर्माशी जोडलेली नसते। भाषा ही लोकांची, समुदायाची आणि प्रदेशाची असते, ती कोणत्या एका धर्माची नाही। उर्दू ही भाषा गंगा जमुनी तहजीब किंवा हिंदुस्थानी संस्कृतीचा एक सुंदर नमुना आहे। उर्दूचा वापर महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा अधिनियम 2022च्या अंतर्गत प्रतिबंधित नाही। न्यायालयाने म्हटले की भाषा हे संवादाचे माध्यम आहे, ते लोकांमध्ये फूट पाडण्याचे कारण असू शकत नाही। उर्दू ही भारतात जन्मलेली आणि विकसित झालेली भाषा असून ती देशातील 6 सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या शेड्यूल्ड भाषांपैकी एक आहे। स्वतंत्रतेपूर्वी हिंदी आणि उर्दूला एकत्र हिंदुस्थानी म्हणून पाहिले जात होते, पण विभाजनानंतर त्यांना वेगळा धार्मिक रंग दिला गेला, जो न्यायालयाने अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचा ठरवला आहे। सामाजिक आणि सांस्कृतिक हा निर्णय भाषिक विविधतेचा सन्मान करण्याचा आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्याचा आहे। महाराष्ट्रात मराठीबरोबर इतर स्थानिक भाषांचा वापर करण्यास कायदेशीर अडथळा नाही, विशेषतः जेथे त्या भाषांचा स्थानिक वापर असेल। न्यायालयाने भाषिक सहिष्णुतेचा संदेश दिला आहे, ज्यामुळे सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक समृद्धी वाढेल। हिंदी आणि उर्दू भाषेवरून सुरू झालेला हा वाद व सर्वोच्च न्यायालयाने दिलेला भाषिक एकतेचा संदेश, यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा।